ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओव्या आहेत 801 ते 900. ऐसी आपत्ती जे सुख ऐहिकी परिणामे देख परत्री कीर विख होऊन परते. ते राजसुख इहलोकी असे संकटाच्या परिणामाला पावते पहा आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते. परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते. जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळूनी भोगी जे सोहळा विषयांचा जेथ. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून म्हणजे धर्माचे शेत जाळून राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो. तेथ पातके बांधिती थावो ती नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा. तेव्हा पातकास बल येते व ती विषय सुख भोगणारास नरकात जागा देतात. याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो. परिणाम विष महुरे परिमारुनी अंती खरे तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. बचनाग हे विष नावाला गोड आहे परंतु त्याचे सेवन करणाऱ्यास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते. पार्था ते सुखसाचे वळिले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे अंग काही. अर्जुना ते सुख खरोखर रजगुणांचे बनलेले आहे म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. श्लोक 39. यदग्रेच्या अनुबंधेच सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम. जे आरंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह पाडणारे निद्रा आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न होणारे जे सुख त्याला तामस सुख असे म्हणतात. आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख. आणि अपेयाच्या म्हणजे मद्य वगैरेच्या पिण्याने व अखाद्याच्या म्हणजे मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैर स्त्रीच्या म्हणजे वेश्येच्या संगतीने जे सुख होते. का पुढीलांचे निमारे ना तरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटाच्या बोली. अथवा जे सुख दुसऱ्यास ठार मारण्याने होते अथवा दुसऱ्याचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या म्हणजे स्तुतीपाठकांच्या बोलण्याने प्रकट होते. जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाच्या आद्यंती भुलीजे आपुली वाट. जे सुख आळसाने वाढते व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पाडते. ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे. अर्जुना ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करत नाही कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवत नाही. ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुख ही त्रिधा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म ते 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे ते हे यथाशास्त्र तुला स्पष्ट करून सांगितले आहे. श्लोक 40. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्रिभिर्गुणैः. या प्रकृतीजन्य 3 गुणांपासून मुक्त असा कोणताही प्राणी पृथ्वीमध्ये स्वर्गामध्ये अथवा देवांमध्ये नाही. ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचूनी काहीची नसे स्थूल सूक्ष्मीये. ते करता कर्म व कर्मफळ ही जी एक त्रिपुटी आहे त्या त्रिपुटी वाचून त्या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी गुंफली असे पटी तातुवी जैसी. आणि अर्जुना ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे 3 गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधीजे इही सत्वादिकी तैसी स्वर्गी ना मृत्यू लोकी आथी वस्तू.
म्हणून प्रकृतीच्या आभासात या सत्वातिक गुणाने गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. कैचा लोभे वीण कांबळा, मातीये वीण मोदळा, का जळे वीण कल्लोळा होणे आहे. लोकरीशिवाय घोंगडी कोठली, मातीशिवाय मोदळा म्हणजे चिखलाचा गोळा कोठला, आणि पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे का. तैसे न होनी गुणांचे, सृष्टीची रचना रचे, ऐसे नाहीची गासाचे प्राणीजात. त्याप्रमाणे गुणांचे न बनता या सृष्टीमध्ये जो तयार होतो अर्जुना असा खरोखर प्राणी नाही. या लागी हे सकळ, तीही गुणांचेची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणी देवात्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उडीगे. गुणांची अशी अचाट शक्ती आहे की गुणांनी देवांच्या पाठीमागे ब्रह्मा विष्णू शंकर असे 3 प्रकार लावले. गुणांनी लोकात 3 म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ असे भेद उत्पन्न केले आणि 4 गुणांनी 4 निरनिराळे व्यवसाय लावून दिले. श्लोक 41. ब्राह्मण क्षत्रिय विषम शूद्राणाम च परंतप, कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे शत्रुतापना, स्वभावज गुणांचे योगाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र यांची कर्मे विभागलेली आहेत. तेची 4 वर्ण पुससी जरी कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. ते 4 वर्ण कोणते आहेत म्हणून जर विचारशील, ते 4 वर्ण कोणते आहेत म्हणून जर तू विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य म्हणजे श्रेष्ठ आहेत, ये क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची मानी जे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणूनी. इतर जे 2 वर्ण क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणांच्या मानाने बरोबरीचे मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. 4था शूद्रू जो धनंजया, वेदी लागू नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया आधीनतयाची. अर्जुना, 4था जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णांच्या अधीन आहे. ती ये वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणाधिका, शूद्र ही की देखा 4था झाला. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णांबरोबर शूद्र देखील 4था वर्ण झाला पहा. जैसा फुलाचे निसांगाते, तातू तुरंबी जे श्रीमंते, तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे फुलांच्या बरोबर श्रीमंत मनुष्य सुताचा वास घेतो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णांबरोबर शूद्राचा निकटचा संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारलेले आहे. ऐसे सिगा पार्था, हे चतुर्वर्ण व्यवस्था, करू आता कर्मपथा यांची या रूपा. अर्जुना, ही चातुर्वर्णी व्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू. जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची एकातरी, चुकोनिया ईश्वरी पैठे होती. की ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील. तिये आत्मप्रकृतीचे इही, गुणी सत्वाधिकितीही, कर्मे 4 चौठाई वाटिली वर्णा. ज्या आत्मप्रकृतीच्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील. जैसे बापे जोडिले लेका, वाटिले सूर्ये मार्ग पंथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे, अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरास जशी कामे वाटून द्यावीत, तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहुईही. त्याप्रमाणे प्रकृतीच्या या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे, तेथ सत्वे आपल्या अंगी, समीन निमीन भागी, दोघे केले नियोगी
ब्राह्मण क्षत्रिय. तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्तपणामुळे ब्राह्मण व क्षत्रिय हे 2 अधिकारी केले. आणि रजपरी सात्विक तेथ ठेविले वैश्य लोक, रजची तम भैसक तेथ शूद्र ते गाव. आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत, आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र लोक ठेवलेले आहेत. ऐसा एकाची प्राणी वृंदा, भेदू चतुर्वर्णधा, गुणीची प्रबुद्ध केला जाण. हे बुद्धिमंत अर्जुना, याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या गुणांनीच 4 वर्णांचा भेद केला आहे असे तू समज. मग आपुले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणाने भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते. तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी. तेच आता कोणत्या वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना ऐक. श्लोक 42. शमोदमस्तपः शौचम क्षांतिरार्जवमेवच, ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम म्हणजे चित्ताची शांती, दम म्हणजे इंद्रिय दमन, तप, शुद्धी म्हणजे बाह्य व आंतरशुद्धी, क्षमा सरळपणा, ज्ञान म्हणजे शास्त्राचाराने एका ईश्वराची प्राप्ती करून घेणे, अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी म्हणजे शास्त्रांनी सांगितलेल्या मार्गाचा आदरयुक्त स्वीकार ही ब्राह्मणाची स्वभावज कर्मे आहेत. तरी सर्वेंद्रियांची या वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याच्या ठिकाणी अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. ऐसा बुद्धीचा उपरमू, तया नाम म्हणिपेशमू, तो गुणगा उपक्रमू जया कर्माचा. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे त्याचे नाव शम असे आहे. तो शम हा ब्राह्मण वर्णाचा पहिला गुण आहे. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे, पिटुनी विधीचे निदंडे, नेदिजे अधर्माकडे कहीची जावो. आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊ न देणे. तो पैगा क्षमा विरजा, दमू गुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची या बोजा जिणे जे का. अरे अर्जुना, तो क्षमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे, आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे. सटवीची ये राती, न विसंबी जे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. त्याचप्रमाणे सटवीच्या म्हणजे 5वीच्या रात्री दिव्याला जसे विसरत नाहीत, त्याप्रमाणे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे. तया नाम तप, ते तिजया गुणाचे रूप, आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ. त्याला तप असे नाव आहे व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे. आणि पापरहित शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे. मन भाव शुद्धी भरले, अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आत बाहेर चांगले जगणे. तया नाम शौच पार्था, तो कर्मी गुण जये चौथा, आणि पृथ्वीची या परी सर्वथा सर्व जे साहाणे. अर्जुना, त्याला शौच असे नाम आहे. तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे. ते गा क्षमा पांडवा, गुण जेथ 5वा, स्वरा माझी सुहावा पंचमू जैसा. अरे अर्जुना, ती क्षमा होय. तो गुण जेथे 5वा आहे तो कसा, तर जसा सप्तसुरामध्ये पंचम मधुर आहे त्याप्रमाणे. आणि वाकडे निबोघेसी, गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळला उसी गोडी जैसी. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते
अथवा पाठीकडे वळलेल्या वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते, तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, ते आर्जवगा साहावा जेथीचा गुण. त्याप्रमाणे प्रतिकूल प्राण्यांसंबंधी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय व ते या ठिकाणी 6वा गुण आहे. आणि पाणी प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी, परिते आघवेची फळी जाणे जेवी. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, परंतु तो ते आपले सर्व श्रम जसे एका फलाच्या ठिकाणी पाहतो. तैसे शास्त्राचारे तेने ईश्वरूची एकू पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. त्याप्रमाणे शास्त्रानुसार जे आचरण करणे व त्या योगाने एक ईश्वर प्राप्तीच होणे, हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते गा कर्मी जिये 7वा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे एवम रूप. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेले स्वरूपाचे आहे पहा. तरी सत्वशुद्धीची या वेळे शास्त्रे गा ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे, आणि आस्तिक्य जाणावे 9वा गुण. अर्जुना, हे चांगले विज्ञान आहे ते या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे. पैराज मुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्र ते. राजाच्या हुकमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना आदरे जे का मानणे, ते आस्तिक्य मी म्हणे, तो 9वा गुण जेणे कर्म ते साच. जे आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो, तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय, आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे घडणे शक्य होते. एवं 9 ही शमाधिक गुण जेथ निर्दोष, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. याप्रमाणे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो 9 गुण रत्ना करू या 9 रत्नांचा हारू, न फेडीतले दिन करू प्रकाशू जैसा. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या 9 गुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. नाना चापाच्या पोळी पूजिला, चंद्रू चंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी पूजलेला असतो, म्हणजे चाफ्याच्या झाडाखाली जशी नेहमीच फुले असतात. चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसा आपल्या सुवासाने नेहमी चोपडलेला असतो. तेवी 9 गुण टिकल ग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीची न संडी अंग ब्राह्मणाचे. त्याप्रमाणे 9 गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडत नाही. आता उचित जे क्षत्रिया, तेही कर्म धनंजया, सांगो ऐक प्रज्ञेची या बरोबरी. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो, तू बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. श्लोक 43. शौर्यम तेजो धृतिरदाक्षम, युद्धे चाप्यपलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावजम. शौर्य, तेज म्हणजे पाणीदारपणा, धैर्य, दक्षता, युद्धामध्ये परामुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वभावज कर्मे आहेत. तरी भानु हा तेजे, नापेक्षी जे विरजे, का सिंहे न पाहिजे जावळिया. हा सूर्य प्रकाशाच्या बाबतीत दुसऱ्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही. ऐसा स्वयंभ जो जीवे लाठू, सावाये विण उद्भटू, ते शौर्य गा जेथ श्रेष्ठू पहिला गुण. तसा
तो स्वभावतःच अंगाने जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला आहे. असा जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो क्षत्रियाच्या गुणातील पहिला गुण आहे. आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे, नातो तरी न लोपे सचंद्रीतीही. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे जरी चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही. तैसेने आपुले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला चकित करून टाकणे व आपली इतर कशानेही चलबिचल होऊ न देणे. ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा, आणि धीरू तो तिजा जेथीचा गुण. ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियाच्या कर्मात दुसरा गुण आहे व धीर हा त्याच प्रकृतीचा तिसरा गुण आहे. वरी पडली या आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकीना ते परियेस धैर्य जेथे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते या क्षत्रिय कर्मात धैर्य होय. ऐक. आणि पाणी हो का भलते तुके, परी ते जिणवनी पद्म फाके, का आकाश उंचिया जिंके आवडे तया ते. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन ते कमल विकासते व आकाश हे उंचीच्या कामे वाटेल त्याला जिंकते. ते विविध अवस्था पातली या जिणवनी पार्था, प्रज्ञा फळतया अर्था वेज देणे जे. त्याप्रमाणे अर्जुना, नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांचे फळणारे अर्थ जे हर्ष भय शोकादी त्याचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे. ते दक्षत्व गाचोख जेथ चौथा गुण देख, आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण. ते चांगले दक्षत्व अर्जुना क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज, आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सदा सूर्योन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रू पुढे नेहमी समोर होणे, शत्रूला कधीही पाठ न दाखवणे. माहेवणी प्रयत्नेसी चुकविजेसे जे जैसी, रिपू पाठी नेदिजे तैसी समरांगणी. ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीस तिच्या पतीने आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळावे, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. हा क्षत्रियांचे या आचारी, पाचवा गुणेंद्रू अवधारी, चहु पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. अर्जुना ऐक. धर्म अर्थादी 4 पुरुषार्थांच्याही वरचढ अशी भक्ती ही एक पाचवी आहे. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे, का उदार परिमळे पद्मा करू. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात. नाना आवडीचे निमापे चांदिणे भलतेने घेपे, पुढिलांचे नि संकल्पे तैसे जे देणे. अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे. ते उमपगादान जेथ सहावे गुणरत्न, आणि आज्ञे एका यतन होणे जे का. ते अपरिमित दान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे, आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे. पोषुनी अवयव आपुले करवी जती मानविले, तेवी पालने लोभविले जगजे भोगणे. आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने म्हणजे कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे, अशा प्रजेचा उपभोग घेणे. तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो, तो गुणा माझी रावो
सातवा जेथ. त्याचे नाव ईश्वर भाव म्हणजे नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ऐसे जे शौर्यादिकी इही 7 गुण विशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादिक उत्तम 7 गुणांनी सुशोभित असतील तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे. जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोन याचा मेरू म्हणून गुणस्वर्गा आधारू साताईया. अथवा ज्याच्या अंगी 7 गुण आहेत तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे म्हणून तो हा 7 गुणरूपी सप्तवर्गाला आधार आहे. ना तरी सप्तगुणार नवी परिवारली बरवी हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो. अथवा हे कर्म नव्हे तर 7 गुणरूपी समुद्राने चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. का गुणांचे 7 ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीची या अंगी विलसे जैसी. अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी ही क्रियारूप गंगा या जगात क्षत्रिय रूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीसी. परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. आता वैश्याची ये जाती उचित जे महामती ते ऐकेगा निरुती क्रिया सांगो. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक. श्लोक 44. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्याची स्वभावज कर्मे आहेत. सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वभावज कर्म आहे. तरी भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मिळवणे जे. तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे. किंबहुना कृषी जिणे गोधने राखोनी वर्तणे का समर्धीची विकणे महर्धी वस्तू. फार काय सांगावे, शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. ये तुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावाच्या आतला आहे असे समज. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. यांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे. पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे. द्विजसेवे पलीकडे शूद्राला जाणे नाही म्हणजे कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखवली. श्लोक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेला मनुष्य सिद्धी पावतो म्हणजे वैराग्य पावतो. स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकारे सिद्धी पावतो ते ऐक. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक. हे चतुर अर्जुना, आता हीच आम्ही सांगितलेली कर्मे या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. ती कशी, तर ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत. ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता
सिंधू उचितू. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आहे आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण. गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे हे कर्तव्य ज्याच्या भागाला आले असेल ते त्यालाच शोभते. तया स्वभाव विहिता कर्म शास्त्राचे निमुखे विरोत्तम प्रवर्तावया लागी प्रमा अढळ कीजे. हे विरोत्तम अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता शास्त्राने काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. पै आपुलेची रत्न थिते घेपे पारखी याचे निहाते तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावी. जसे मूळचे आपलेच रत्न, परंतु जर त्याची आपल्याला परीक्षा नसेल तर ते परीक्षकाच्या हातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्म शास्त्राद्वारा ठाम करून घ्यावे. जैसी दिठी असे आपुली या ठाई परिदीपे वीण भोग नाही मार्गून लाहता काही पायसता. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी आहे, परंतु दिवे वाचून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय होणार. म्हणून ज्ञाती वशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुलिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपणाला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग घरीच्याची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे. मग घरी असलेलाच ठेवा ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे का. तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरतो. परियाळ सुसांडूनी फळ काम दवडूनी आंगे जीवे मांडूनी तेथेची भरू. परंतु आळस टाकून फळाची अपेक्षा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवावा. वोघी पडिले पाणी नेणे आनानी वाहणी तैसा जाय आचरणी व्यवस्थवनी. जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना जो या परी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्याप्रत प्राप्त होतो. जे अकरणा आणि निषिद्ध न वचेची काही संबंध म्हणून भवा विरुद्ध मुकला तो. कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रांनी मना केलेली कर्मे करणे या दोहींच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही, म्हणून तो विरुद्ध संसाराला म्हणजे दुःख योनीला मोकला. आणि काम्य कर्मांकडे न परतेची जेथ कोडे तेथ चंदनाचे ही खोडे न लेची तो. आणि तो काम्य कर्मांकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालत नाहीच, म्हणजे तो काम्यकर्मे करीत नाही, म्हणून सुखकर दिसणाऱ्या स्वर्गादी गतीला जात नाही. येर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याचा फलाचा त्याग करून नाहीसे केलेले असते, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐसे शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. ऐक, अशा रीतीने तो पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो.